यांच्या प्रयत्नामुळे यश माझ्या हाती आले. म्हणूनच तर माझी ओळख आहे. करणार कशी कविता कोण तू त्यात माहित नाही. करणार कशी कविता कोण तू त्यात माहित नाही. चार ओळी सांगण्यासारखा बाप काय एवढा छोटा नाही. माझे नाव आदित्य सुनील आचार्य, जिल्हा प्राथमिक शाळा गडगा. आज मी माझे वडील या विषयावर बोलणार आहे. बाबा हा शब्द बोलल्यानंतर ज्याला सगळ्यात जास्त आनंद होतो अशी व्यक्ती म्हणजे आपले वडील. जर आई ही परमेश्वर आहे तर परमेश्वरापर्यंत पोहोचणारा वडील सत्ता आहे. ज्याचा नुसत्या खांद्यावर हात जरी असला तरी समोरच्या संकटांना लढा देण्याची प्रेरणा मिळते. ती माझ्या बाबांमुळे. असे आहेत माझे बाबा. मला बाबाला म्हणायचे वाटते, बाबा तुम्ही आहात म्हणून माझ्या अस्तित्वाला उपकाराची झालर आहे. माझ्या यशासमोर जेव्हा मी तुमच्या डोळ्यात पाहते तेव्हा मी भरून पावते. मी मागितलेले प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्यासाठी माझे बाबा धडपडत असतात. त्यांच्या अंगावर फाटकी बनियान असली तर ते स्वतःसाठी कपडे घेत नाहीत, पण माझ्यासाठी नवीन कपडे दिवाळी घेऊन येतात. घरामध्ये एक वेळ खायला नसेल तरी चालेल, पण घरामध्ये आई वडील असायला. आई ही घराचं मांगेला असते ना, तर वडील हे घराचं अस्तित्व असतं. जर आई ही तुमच्या आयुष्यातील साठवलेली पुण्य आहे तर वडील आयुष्यभर कमळ कसून केलेली कमाई आहे. वडील आयुष्यात 4 वेळा रडतो. जेव्हा म्हणजे लग्न ठरते, जेव्हा मुलगी सासरी जाते, जेव्हा म्हणजे सासरी छळ होतो, जेव्हा मुले वडिलांपासून वेगळी राहायला लागतात. माझे बाबा मला सांगतात, तू खूप मोठी हो, चांगले उच्च पद मिळव. बाप या शब्दाचा अर्थच असा आहे की बा म्हणजे बाहेरची दुनिया समजावून सांगणार, प म्हणजे परमेश्वर रूपात एक सामान्य मनुष्य. असे आहेत माझे बाबा. मला बाबाविषयी म्हणायचे वाटते, काय हो बाबा, इतक्या अडचणी आल्या तरी तुम्हाला मी कधी रडताना पाहिले नाही. कधी ढासळून आमची साथ तुम्ही सोडली नाही. घेऊन जबाबदाऱ्या झालात आमच्या जीवनाचे बाप माणूस. कुणी म्हणे माझा बाप आमदार आहे, कुणी म्हणे माझा बाप आमदार आहे, कुणी म्हणे माझा बाप खासदार आहे, कुणी म्हणे माझा बाप खासदार आहे, पण ही मुलगी शेवटपर्यंत म्हणेल माझा बाप इमानदार आहे, पण ही मुलगी शेवटपर्यंत म्हणेल माझा बाप इमानदार आहे. बाबाविषयी असे म्हणायचे वाटते, बाप माझा, बाप माझा, बाप माझा स्वाभिमानी बाणा, लाजाळूची संवेदना, ज्याची पहाडाची छाती आहे, हृदय गुलाब त्याच्या घामाच्या थेंबांना, हिऱ्या मोतीचा रुबाब, बाप माझा स्वाभिमानी बाणा, लाजाळूची संवेदना, बाप तलवारीची ढाल, बाप पेटती मशाल, तो जागवतो म्हणून मी घर झोपतो खुशाल, बाप माझा स्वाभिमानी बाणा, लाजाळूची संवेदना. बाबा अशी व्यक्ती आहे जी आपलं संपूर्ण आयुष्य मुलांच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लावतो. माझं आणि माझ्या बाबाचं नातं खूप सुंदर नातं आहे आणि असंच असतं बाप लेकीचं नातं. जसं पक्ष्यांच्या पंखासोबत, दिव्याच्या त्याच्या पंक्तीसोबत, पतंगीच्या त्याच्या मांजासोबत, डोंगराच्या त्याच्या नदीसोबत, सूर्याच्या त्याच्या किरणांसोबत. बाबाविषयी जेवढे बोलले तेवढे कमीच आहे. अशा माझ्या बाबांना माझे कोटी कोटी वंदन.